खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जोरदार शक्तीप्रदर्शन करत अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय आज शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। राजगुरुनगर येथील आजच्या देशमुख यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अतुल देशमुख निवडणूक लढवणार की माघार घेणार हे या मेळाव्यात स्पष्ट होणार असून देशमुख यांचे तमाम समर्थक कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। देशमुख काय म्हणतात पाहूयात। खुदा तुम्हारी अदालत में हमारी जमानत रखना। हम रहे या ना रहे, हम रहे या ना रहे, अतुल भाऊ देशमुख के साथियों को सलामत रखना, सलामत रखना। 2024 आमदार बनवण्यासाठी उपस्थित राहिलेल्या तमाम माझ्या माता भगिनींना मनापासून या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो। खऱ्या अर्थाने या सभेला अत्यंत उत्साहाने आणि उत्सुकतेने या खेड तालुक्यामध्ये नक्की पुढाऱ्यांचं चाललंय काय या गोष्टीची माहिती घेण्यासाठी खेड तालुक्यातील वाडी वस्तीतून प्रत्येक म्हणजे 389 बूथ मधनं उपस्थित राहिलेला माझ्यावरती प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। ही भूमी खऱ्या अर्थाने अत्यंत पावन अशी भूमी आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी या ठिकाणी या भूमीमध्ये आहे। ज्योतिर्लिंगामधलं एक दैवत 12 भीमाशंकर महाराजांचा या ठिकाणी या भूमीमध्ये अधिष्ठान आहे। या भूमीने या देशाच्या क्रांती लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने बलिदान दिलेलं आहे। ते हुतात्मा राजगुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीला श्री क्षेत्र खंडोबारायाचं अधिष्ठान आहे आणि अत्यंत पावन भूमीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जन्माला आलेलो आहे। खऱ्या अर्थाने वीरांची भूमी आहे। पानिपतच्या संग्रामामध्ये अनेक या भूमीतील अनेक गावातील अनेक शूरवीर कुटुंबातील लोकांनी या ठिकाणी सहभाग दिलेला आहे आणि या सर्व भक्ती आणि शक्तीच्या माध्यमातून या भूमीला एक वेगळं आगळं अधिष्ठान आहे। खऱ्या अर्थाने खेड तालुका काय आहे? या खेड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने 5 नद्या आहेत। भीमा भामा नदी आहे, आरळा नदी आहे, बाहुली नदी आहे, कुंडला नदी आहे आणि त्या ठिकाणी सुधा नदी देखील या खेड तालुक्याला विकसित करत आहे। पंचगंगेचा अधिष्ठान या खेड तालुक्याला आहे।
आपण या अत्यंत पवित्र भूमीमध्ये असताना 1950-60 वर्षापूर्वी आपल्या खेड तालुक्यामध्ये जर पहिली कुठली ग्रामपंचायतची निवडणूक झाली असेल, विधानसभेची निवडणूक झाली असेल, त्या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक झाली असेल, त्या काळामध्ये जिल्हा लोकल बोर्ड होता आणि या निवडणुकांमध्ये त्या काळातल्या पुढाऱ्यांकडे लोकांनी जर काय मागितलं असेल तर त्या ठिकाणी एकच गोष्ट मागितली, आम्हाला आमच्या गावाला रस्ता पाहिजे, पिण्यासाठी शुद्ध पाणी पाहिजे, लाईटची सोय पाहिजे, त्या ठिकाणी एसटी आमच्याकडे आली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या खेड तालुक्याला कलाटणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महाराष्ट्राचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आणि विलासराव देशमुखांनी केलेले आहे. 1979 ते 81च्या कालखंडामध्ये या तालुक्याचे तत्कालीन आमदार माननीय श्री राम कणके साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांजवळ काही प्रश्न मांडले आणि या तालुक्याला सर्वात पहिली MIDC असेल, चासकामान धरण असेल, भामासखेड धरण असेल, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने स्वर्गीय नारायण पवार आमदार साहेबांकडे हा कारभार आला आणि त्यांनी या तालुक्यामध्ये MIDCचे टप्पे बदलत असताना खऱ्या अर्थाने शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हरित क्रांती झाली पाहिजे, माझ्या भागातला शेतकरी सुधारला पाहिजे, या दृष्टिकोनातून अनेक कोल्हापूर टाईपचे बंधारे त्या ठिकाणी बांधले. नाफेड सारखा कांदा विक्रीचं केंद्र या ठिकाणी चालू केलं. आदरणीय साहेबराव सतकरांच्या माध्यमातून सहकाराची चळवळ या तालुक्याने पाहिलेली आहे. आदरणीय साहेबराव बुट्टे पाटलांच्या माध्यमातून या तालुक्याने शिक्षणाचा विकास त्या ठिकाणी पाहिलेला आहे. प्रत्येक आमदाराने त्या ठिकाणी विकासाची दृष्टिकोन ठेवला आणि या तालुक्याला त्या परिस्थितीमध्ये घडवण्याचं आणि त्या ठिकाणी विकासाकडे वळवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. पण खऱ्या अर्थाने मित्रांनो, या ठिकाणी मी सांगतो, तुमच्या आमच्याकडे MIDC आली, भामासखेड चासकामान धरण झालं, कळमोडीचं धरण झालं, कडूच्या कुंडला धरणावरती एक बांध झाला. पण या तालुक्यामध्ये 20 वर्षापूर्वी झालेला विकास आहे तसाच राहिला आहे. 20 वर्षापूर्वी पडलेले प्रश्न आजही संपलेले नाहीत. माझ्या पूर्व भागातील वापगाव असेल, वरुडे असेल, जवळके असेल, जरेवाडी असेल, या भागातील शेतकरी कळमोडीच्या पाण्यासाठी वसवसलेला आहे, उपाशी आहे, त्याला आंदोलन करावं लागतंय. खऱ्या अर्थाने जनाई शिरसाई सारख्या योजनेला राज्य सरकार 450 कोटी रुपयाचा निधी देत आहे. पण आमच्या खेड तालुक्यामध्ये वरुडे वापगाव योजनेसाठी आमचे आमदार त्या ठिकाणी कुठलाही प्रश्न मांडत नाही. हा 20 वर्ष रखडलेला प्रश्न, याच्यासाठी आमच्या लोकांना आंदोलन करावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. दुर्दैव आहे, हे प्रश्न मांडायचे कुठे असतात तर हे विधिमंडळात प्रश्न मांडायचे असतात, कायदे मंडळात प्रश्न मांडायचे असतात. पण तुमचे आमचे प्रश्न मांडायला या लोकांकडे वेळ नाही. MIDC आपल्याकडे आलेली आहे, पण ही MIDC कशासाठी आली? तुमच्या आमच्या मुलांना रोजगार द्यायला आलेली आहे. ही MIDC ज्या ठिकाणी होणार आहे त्या भूमिपुत्रांच्या मुलांना त्या ठिकाणी त्यांना उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे, डेव्हलपमेंटचं काम त्यांना मिळालं पाहिजे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्या ठिकाणी व्यवसायात संधी मिळाली पाहिजे. पण आता तिथं चरताय कोण? SEZ ची परिस्थिती आपण पाहिली. चीनच्या धर्तीवरती बूस्ट इकॉनॉमिकल झोन त्या ठिकाणी तयार केला. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या झोन मध्ये कंपन्या आणायच्या आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यांमध्ये प्रोडक्शन करायचं आणि त्या भागातल्या लोकांना आर्थिक उत्पन्नाचा सोर्स चालू करायचा म्हणून हे कंपनी त्या ठिकाणी आली. मूळ उद्देश त्या ठिकाणी कंपनी विसरली आणि MIDC ने ते आपल्या ताब्यात घेतलं. परंतु त्या भागामध्ये 6-7 कंपन्या आल्या
याला जबाबदार कोण? आणि विद्यमानांचे 5 ते 6 लोक बगल बच्चे त्या ठिकाणी आता चरतायत. सर्वसामान्य ज्यांच्या जमिनी गेल्या त्या लोकांचा परतावा अजून प्रलंबित आहे. त्यांच्या परताव्यासाठी त्यांना भांडावं लागतंय. चाकण MIDCच्या टप्पा क्रमांक 5च्या परताव्यासाठी त्या ठिकाणी चाकणकरांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. दुर्दैव आमचं याचं आहे की आमचे आमदार आमची बाजू मांडत नाहीत. विधिमंडळात कायदे मंडळात त्या ठिकाणी कायदा करत नाहीत, त्या ठिकाणी ठराव करत नाहीत. आणि ते न केल्यामुळं आमचे लोक आंदोलनाला शेतकरी संघटनेचा आधार पाहत आहेत. सन्माननीय राजू शेट्टी साहेब येत आहेत, या भागात आंदोलन करतायत. आमच्या लोकांना बाहेरून येऊन ते न्याय देत आहेत, पण आमच्या आमदारांच्या डोळ्याच्या कडा त्या ठिकाणी पाणवत नाहीत. MIDC मध्ये रोजगारासाठी माझ्या भागातला जर सर्वसामान्य मुलगा गेला तर त्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. त्याचं आधार कार्ड त्या ठिकाणी पाहिलं जात आहे. खेड तालुका म्हटलं तर काढून दिलं जात आहे. आज आमची इतकी दयनीय अवस्था आहे आमच्या मुलांची की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरी कामाला जायचं असलं तरी आमच्या लेकराला त्या ठिकाणी कामाला घेतलं जात नाही. अशा अनेक प्रश्नांना आपल्याला त्या ठिकाणी वाचा फोडायची. खरं तर संध्याकाळी 5:30 ला आपण ही सभा संपवणार होतो. 3 वाजता लोकांना त्या ठिकाणी आपण एकत्र आणलं होतं. त्यामुळं पाडव्याचा सण आहे. माझ्या अनेक माता भगिनींना त्या ठिकाणी जायचं म्हणून माझ्या विचारांना आवर घालतो. पण मी मित्रांनो थोडक्यात तुम्हाला लोकशाही सांगणार आहे. आणि ती लोकशाही सांगितली की तुम्हाला 1-2 प्रश्न करणार आहे. काय झालंय, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेक लोक लढली. त्या स्वातंत्र्यामध्ये ते लढत असताना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवलं. कालांतराने गावामध्ये जे मातब्बर लोक होते, जे संस्थानिक होते, ज्यांचा मान महत्व होता, अशा वरिष्ठ मंडळांनी 10 वर्षानंतर ती जागा ताब्यात घेतली. आणि त्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी अनेक आंदोलनं केली. आपल्याकडे ती आंदोलनं करत असताना ही लोक एका वेगळ्या उंचीला पोहोचली. आणि वेगळ्या उंचीला पोहोचल्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये रिझर्वेशन आलं असेल, बदल झाला असेल, पण गावागावामध्ये मातब्बर म्हणून, तालुक्यामध्ये मातब्बर म्हणून हीच मंडळी राहिलेली आहे. या लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने कारभार करायचा प्रयत्न केला. आज जे विद्यमान आमदार म्हणून या ठिकाणी आहेत, यांना ती लोकांनी निवडून आणायला त्या ठिकाणी कारणीभूत झालेले आहेत. पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातील एखादा माणूस जर या चळवळीमध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न करण्यासाठी पुढे येत असेल तर ही प्रस्थापित लोक त्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाच्या विरोधात त्या ठिकाणी जातात. त्याला एकटं पाडतात. आणि एकटं पाडल्यानंतर या सगळ्यांचा विचार एकच असतो, बाबा रे, या तालुक्यामध्ये असेल, या गावामध्ये असेल, एकतर तुमचा गट राहील, नाहीतर एकतर आमचा गट राहील. नवीन कोणी माणूस जर या ठिकाणी उदयाला येत असेल तर त्यांनी आमच्या पंखाखाली यायचंय. यांना या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी काम नाही करायचं. गेल्या 25 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला त्यांनी न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं नाहीये. कुठल्याही पद्धतीने माझ्या सर्वसामान्य लेकरांसाठी मोठं काही काम केलेलं नाही. आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड फोडायचंय. पण खऱ्या अर्थाने खेड तालुक्यामध्ये जे राजकारण चाललंय ते अत्यंत खालच्या पद्धतीने राजकारण चाललंय. आज तिकीट मागण्याची प्रोसेस या खेड तालुक्यामध्ये मी 14 सालापासून करतोय. 14ला त्या ठिकाणी मी उमेदवारी मागितली. सन्माननीय खासदार आढराव पाटलांकडे ती उमेदवारी मागितली. माझ्या लक्षात आलं आढराव पाटील माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला उमेदवारी द्यायला तयार नाहीत. आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना म्हटलं, बाबांनो आपण अपक्ष लढू. कार्यकर्ते म्हटले, नाही भाऊ, शिवसेनेकडनंच लढायचंय. मी म्हटलं, अरे आपल्याला तिकीट कोण देईल? ते म्हणले, तिकीट आम्ही देतो. आम्ही आढराव दादांकडे जातो. दादांवर त्यांचा तेवढा अधिकार होता आणि ते तिकीट मागायला दादांकडे गेले. दादांनी जो माझ्याबद्दल गैरसमज केला, मला तिकीटच त्या ठिकाणी दिलं नाही. या तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांची अत्यंत मोठ्या पद्धतीने दहशत आणि आजही काही कार्यकर्त्यांना दम देण्याचं काम त्यांच्याकडनं चालू आहे. तिघांमध्ये निवडणूक झाली तर हार येईल, अपयश येईल, म्हणून आतून तुम्ही थांबलं पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब शेट्टे साहेबांनी विनंती केली. टोपे सभापती होते. अनेक लोक आली आणि म्हटले, अतुल भाऊ तुम्ही थांबलं पाहिजे. मी थांबलो. त्या ठिकाणी पहिल्यांदा शिवसेनेचा
आमदार त्या ठिकाणी निवडून आला सुरेश भाऊंच्या रूपाने. आणि पुढे झालं काय, ज्यावेळेस माझी निवडणूक आली, माझ्या कार्यकर्त्यांची निवडणूक त्या ठिकाणी आली, त्यावेळेस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला, दुजाभावाची वागणूक दिली गेली. आणि पर्यायाने ही निवडणूक आम्हाला लढत असताना सर्वात मोठी अडचण तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढरावांची झाली. आढरावांचा युग झाला. कुठल्याही निवडणुकीमध्ये आढराव दादा आणि आमच्यामध्ये युती झाली नाही. त्या ठिकाणी कालांतराने मी नाराज होऊन भारतीय जनता पक्षात गेलो. काम करत असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकच पक्ष म्हणून काम करत होतं, युती होती आमची. मग काळामध्ये राजगुरुनगर नगरपालिका आली, त्या ठिकाणी आमची युती झाली नाही. जिल्हा परिषद आली, आमची युती झाली नाही. आळंदी नगरपालिका आली, आमची युती झाली नाही. मग त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस वेगळं लढलो. माझ्या जिल्हा परिषदमध्ये मी त्या ठिकाणी अत्यंत संघर्षाने माझ्या सर्व आदिवासी बांधवांच्या कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी 470 मतांनी मी निवडून आलो आणि त्यामुळे तालुक्यामध्ये काम करू शकलो. आज स्वर्गीय बापट साहेबांची या ठिकाणी निश्चित आठवण येते. बापट साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला DPTC मध्ये ऍक्सेस दिला आणि मी सन्मानाने या ठिकाणी सांगतो की युतीच्या काळामध्ये 200-250 कोटीचा निधी या तालुक्यामध्ये मी आणू शकलो. खऱ्या अर्थाने या तालुक्याला वरदान ठरलेला जर प्रोजेक्ट कुठला होता तर तो विमानतळाचा प्रोजेक्ट होता. पण तो विमानतळाचा प्रोजेक्ट मागे चालला होता. त्याचा खापर शिवाजीराव दादा आढराव पाटलांनी विरोध केला म्हणून विद्यमान आमदारांनी त्यांच्यावर फोडलं. पण विद्यमान आमदारांनी कधीही तो प्रोजेक्ट थांबवण्यासाठी आंदोलन केलं नाही, शेतकऱ्यांना समजून सांगितलं नाही. कुठल्याही प्रोजेक्टचा मलिदा बाकी लाटायचं काम ते विद्यमान आमदार त्या ठिकाणी करत असतात. मग या तालुक्याला काय वरदान ठरेल तर आम्ही उन्हाळ पनवेल भीमाशंकर रस्त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी सन्माननीय गिरीजी बापट साहेबांच्या माध्यमातून गडकरी साहेबांकडे त्या ठिकाणी दिला. आणि दुसरा एक प्रस्ताव त्या ठिकाणी आळंदी, राजगुरुनगर, भीमाशंकर असा भारतमाला योजनेचा एक प्रस्ताव आम्ही पाठवला आणि दोन्ही प्रस्तावाला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. दुर्दैव आपलं असं आहे की 5 वर्ष झाले ना आमचा राजगुरुनगर ते भीमाशंकर 700 कोटी रुपये निधीचा कामाचं टेंडर झालंय, ॲक्विजिशन झालंय ना वर्क ऑर्डर झाली. आणि 5 वर्ष झाले उरण पनवेल भीमाशंकर रस्ता कॅन्सल होऊन उरण पनवेल शिरूर रस्ता झाला. पण त्याचं कुठलंही ॲक्विजिशन या 5 वर्षात पूर्ण झालं नाही. बाबांनो, मला आपल्याला कळकळीने सांगायचंय हे विद्यमान आमदारांना या तालुक्याच्या शाश्वत विकासाकडे न्यायचं नाहीये. आपल्याला SR लेवलचं एक हॉस्पिटल त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मंजुरीसाठी भांडायचं, MIDC जागा घ्यायची आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा खर्च त्यात वाचणार आहे. पण यांना त्याचं काही पडलेलं नाही. या तालुक्यामध्ये जर मला निवडणूक लढायची आहे तर ती सर्वसामान्य माझ्या कष्टकरी, त्या ठिकाणी वारकरी, त्या ठिकाणी माता भगिनी आणि सर्वसामान्य कुटुंबातील वंचित पीडित अशा घटक वर्गासाठी काम करायचंय. शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला शाश्वत रोज त्या ठिकाणी मूल्य बाजार आपल्याला द्यायचंय. प्रत्येक माणसाच्या हाताला काम द्यायचंय. माझ्या माता भगिनी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सरकारने एक योजना आणली, तिचं नाव ठेवलं लाडकी बहीण. आज सरकारला माझी विनंती आहे, या ठिकाणी माझ्या 6-7 हजार बहिणी माझ्या बरोबर आहेत. त्याचं कारण असं आहे, आमच्या बहिणीला हाताला काम पाहिजे, आमच्या स्वाभिमानाचे पैसे पाहिजेत का नाही? तुमच्या हाताला काम पाहिजे का नाही? 1500 रुपयाचं अनुदान आणि भीक नाही पाहिजे आमच्या बहिणीला. तर आम्हाला आमच्या हक्काचे 10,000 रुपये, 15,000 रुपये या MIDCतून CSRच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार त्या ठिकाणी पाहिजे. आणि या कामासाठी मला भांडायचंय. या सर्वसामान्य काम शेतकऱ्याला एका शाश्वत विकासाकडे न्यायचंय. सरकारचं आम्हाला शौचालय नकोय, पण आमच्या कष्टाचे 30,000 रुपये महिन्याचे आमच्याकडे असतील तर सरकारच्या अनुदानासाठी आम्ही लाईनला उभे राहणार नाही. आज हा तालुका एका वेगळ्या विचारावरती आणि एका वेगळ्या विकासाच्या उंचीवरती नेऊ शकतो आपण. या तालुक्यातली सर्वात मोठी जर अडचण कुठली असेल तर ती ट्रॅफिकची अडचण आहे. आज शिक्रापूर रोड असेल, पुन्हा नाशिक रोड असेल, निव्वळ सर्व्हिस रोड नाही, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये
ज्यावेळेस आमच्या कुटुंबातला एखादा तरुण मुलगा किंवा घरातला करता माणूस टू व्हीलर वरती कामाला जातो, सकाळी कामाला गेला तर संध्याकाळी घरी येईल याची आम्हाला खात्री वाटत नाही. आणि दुर्दैवाने कितीतरी माझे तरुण सहकारी मित्र या ऍक्सिडेंट मध्ये मृत्युमुखी पडले. त्यांचा त्याच्यामध्ये काहीच दोष नाही. 15-20 वर्षामध्ये तुम्ही हे काम करू शकले नाही. 840 किलोमीटरचा सुवर्ण मार्ग त्या ठिकाणी जर पूर्ण होऊ शकतो 3 वर्षामध्ये, तर शिक्रापूर रोड आणि पुन्हा नाशिक रोड 15 वर्षामध्ये का पूर्ण होत नाही? यांचं म्हणणं असं आहे, आम्ही 4200 कोटीचा विकास केला. या तालुक्यामध्ये 4200 कोटीचा विकास आणला आहे. मला सांगा, तुमच्या गावची शाळा आहे तशी आहे का? आहे ना? तुमच्या गावचा रस्ता आहे तसाच आहे ना? रस्त्याने येताना खड्डे आहेत ना? मग 4250 कोटीच्या विकासामध्ये शुद्ध पाणी राजगुरुनगर असेल, आळंदी असेल, चाकण असेल प्यायला भेटतंय? इंद्रायणीचं घाण पाणी आपल्याला तीर्थ म्हणून प्यायला लागतंय की नाही लागत? मग मला सांगा, डोळ्यांना हा विकास दिसतोय का? डोळ्यांना विकास कुठला दिसतोय? सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विलासराव देशमुखांनी केलेला विकास दिसतोय. कळमणीचं धरण दिसतंय की नाही? चासकामांचं धरण दिसतंय की नाही? बामास्केटचं धरण दिसतंय की नाही? बामा भीमा नदीवरचे केटी बंधारे दिसतायत की नाही? हा असतो शाश्वत विकास. आणि 4200 कोटीचा जो विकास असतो तो फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बगल बच्च्यांसाठी असतो. खरं तर आमदार काय असतो तुम्हाला सांगतो. आमदार असतो, जो आमदार होतो त्याला 1,80,000 रुपये पगार मानधन मिळतं. किती मिळतं? त्याला एक पीए मिळतो, त्याला 35,000 रुपये त्याला त्या ठिकाणी मानधन असतंय. ड्रायव्हरला पगार त्याच्याकडनं मिळतो शासनाकडनं कर्ज घ्यायला, आणि गाडीसाठी देखील पैसे मिळतात. आणि मुंबई, पुणे आणि तुमच्या मतदारसंघात जर तुम्ही फिरलात तर यासाठी देखील पगार बिल मिळतात. मग मला सांगा, आमदारांना टक्केवारी कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे? मी ऐकलं होतं बाहेरच्या तालुक्यातले आमदार त्या ठिकाणी टक्केवारी घेत आहेत, पण आमच्या तालुक्यात गडबड आहे. आमच्या तालुक्यात डायरेक्ट हिस्साच घेत आहे. आमच्या तालुक्यातल्या MIDCतलं काम, आमच्या ज्या मुलाच्या जमिनी गेल्या त्याला मिळालं पाहिजे का नाही? त्याचा हक्क आहे ना भूमिपुत्राचा. आज MIDCत फिरून बघा, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचा पार्टनर कोण आहे. आणि मग आमच्या तालुक्यातला मुलगा जर कामासाठी, परमनंट कामासाठी त्या ठिकाणी कंपनीच्या गेटवर गेला, त्याला हुसकून देतात. पण त्याच कंपनीत जर मलिद्याचं काम असेल, त्या ठिकाणी स्क्रॅपचं काम असेल, तर 5-25 गुंड पाठवले जातात. पोलिसांना सांगितलं जातं माझे कार्यकर्ते तिथं फिरकायचं नाही, आणि मध्यस्थी पोलीस करतात आणि मलिद त्या कंपनीला अडवलं जातं. त्याचा दुष्परिणाम असा आहे, चाकण MIDCतून मोठमोठ्या कंपन्या आता गुजरातला चालल्या. आणि दुर्दैव आपलं असं आहे की ह्या कंपन्या थांबवण्यासाठी आपल्या आमदार साहेबांना वेळ नाही, ते त्याला विरोध देखील करत नाही. अनेक कंपनीचे CEO म्हणतात सॅनी कंपनीच्या पुढे खड्डे पडलेत, वर्षानुवर्ष खड्डे, आमचे कामगार आणि आमचं मटेरियल पोचायला 2-2 तास वेळ जातोय, ते रस्ते रिपेअर करा. पण यांना त्याच्यासाठी वेळ नाही. हे जातात कंपन्यांमध्ये, पण मलिदे आणायला जातात, बगल बच्चांना कामं द्यायला जातात. तुमच्या आमच्या पोरांच्या हक्काचं यांच्या घरी चाललंय. 16 लोक काम करतात आणि यांना त्यामध्ये मलिदा मिळतात. नाहीतर असं थोडी आहे. मागच्या वेळेस रडले, तुम्हाला सगळ्यांना विनंती केली आणि तुम्हाला म्हटले की एवढीच वेळ आहे, मला एवढीच वेळ आहे, निवडून द्या. आणि निवडून तुम्ही दिलं. त्यामध्ये मी लढलो असेल, सुरेश भाऊ लढले असतील, मराठा मोर्चाचा परिणाम झाला असेल. आता भोगलाय ना, नाही मंत्री होता आलं ना.
आता मंत्री होता नाही आलं तर बाबा कशाला 8 तास, वय झालंय, आजारपण वाढलंय, कशासाठी करताय, कोणासाठी करताय? या तालुक्यातील सर्वसामान्य माणसासाठी भांडणारा माणूस पाहिजे. या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचा जर पाय घसरला, चुकला असेल, कॉलेज कॅम्पस मध्ये थोडासा टार्गेट असेल तर त्याला गुन्हेगार म्हणून हिणवणारा माणूस पाहिजे का त्या माणसाला व्यवसायात आणून निर्व्यसनी ठेवून कोट्याधीश करणारा माणूस पाहिजे? याचं उत्तर तुम्ही द्यायचं. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्यांची गुणवत्ता आहे, त्याच्यात ताकद आहे, त्याला त्या ठिकाणी शिक्षणामध्ये त्याचं सामर्थ्य आहे, पण त्या कंपनीमध्ये परमनंट कामगार होत नसेल तर आधार कार्ड बदलावं लागते आणि दुसऱ्या तालुक्याचं आधार कार्ड लावल्यावर जर काम मिळत असेल तर आमदार म्हणून आपण थांबण्याच्या लायकीचे नाही. मग हा अट्टास कशासाठी परत निवडून येण्याचा आणि पुन्हा आमदार होण्याचा? तर हा मित्रांनो MIDC असेल, हे 4250 कोटी रुपये जे आले त्याचे जे टक्केवारी आहे आणि त्याचे जे हिस्से आहेत त्या हिस्स्यांसाठी चाललेला आहे. आज एवढ्या गावामध्ये पाणी योजना पूर्ण झाल्या ना, मोदींनी पाणी जल पाठवलं ना, कोणाला शुद्ध पाणी मिळतंय? नानाने राजगुरुनगरला मिळतंय, चाकणला मिळतंय, ग्रामीण भागात खेड्यात मिळतंय. एकही योजना ही सर्वसामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून केली नाही, तर ही योजना होत असताना कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यापुढे ठेवून केलेली आहे. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला मलिता बहादर पाहिजे का सर्वसामान्य माणसासाठी भांडणारा सर्वसामान्यांचा भाऊ पाहिजे? माझ्या बहिणी आहेत, त्या माझ्या बहिणींना आत्मसंरक्षण करून देणारा माणूस पाहिजे. माझ्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी झाली पाहिजे. CSR कंपन्यांचा कोट्यावधी निधीचा कोट्यावधी CSR आहे. कधी एक आरोग्य शिबिर तुमच्यासाठी झालं नाही आणि आरोग्य शिबिर झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार देखील फुकट करून देणारा माणूस पाहिजे. माझ्या बहिणींचं शिक्षण झालं पाहिजे. कमवा आणि शिका या योजनेमध्ये माझ्या बहिणी त्या ठिकाणी स्कॉलर झाल्या पाहिजेत आणि माझे भाऊ देखील सन्मानाने MIDC आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये कामाला गेले पाहिजेत. आमची मुलं नाक्यावर दिसतात मुंबईला आणि इथं UP बिहार या भागातून लोक येतात. रोजगार कुणी कुठं केला पाहिजे याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाही, पण महाराष्ट्राला जर तुम्ही त्या ठिकाणी व्हिसिनिटी म्हणजे परीख मागणार असाल तर या पुणे जिल्ह्यातील लोकांनी ज्या जमिनी दिल्या त्या लोकांना न्याय मिळत नाही. त्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर विधिमंडळात कायदा करावा लागेल, कारण ही जबाबदारी आमदारांची असते आणि त्या विधिमंडळामध्ये तुम्ही भांडलं पाहिजे की या भागामध्ये आलेल्या औद्योगिकीकरणाचा फायदा हा त्या भागातल्या पुणे जिल्ह्याच्या व्हिसिनिटीमध्ये त्या परिघामध्येच झाला पाहिजे, याच्यासाठी भांडायचं. पण मित्रांनो, मी पडतो सर्वसामान्य कुटुंबातला आणि एकदा का माझ्या ताब्यामध्ये एखादं क्षेत्र आलं की ते 20-20 वर्ष माझ्या ताब्यातून जात नाही, याची भीती खेड तालुक्यातील नेत्यांना वाटते. आज राजगुरुनगर नगरपालिकेमध्ये सरपंच झाल्यापासून आजपर्यंत कारभारी आम्हीच आहोत. मग लोक का आमच्या लोकांना निवडून देतात? माझी जर एवढी दहशत दादागिरी आहे तर या राजगुरुनगर शहरामध्ये सर्वात जास्त वकील राहतात, सर्वात जास्त डॉक्टर राहतात आणि खऱ्या अर्थाने सर्वात जास्त शिक्षक आणि तलाठी कामगार वर्ग राहतो. हे मतदान माझ्या लोकांना करतात. त्या ठिकाणी माझा पॅनल निवडून येतो तर त्यांच्या कामामुळे येतो. आमचं काम चांगलं आहे आणि आमचं काम चांगलं आहे तर 20 वर्ष आमच्या ताब्यात एखादा भाग राहत असेल. आळंदी सारखी नगरपालिका आज आमचे 15 नगरसेवक या ठिकाणी आहेत. पुढच्या निवडणुकीमध्ये देखील तेच निवडून येणार आहेत. मग त्यांचं देखील त्या ठिकाणी काम चांगलं आहे. आज आळंदी असेल, राजगुरुनगर असेल, या नगरपालिकेमधले सर्व रस्ते, कॉन्क्रिटीकरण असेल, पाणी असेल, या सगळ्यांना मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढला आणि ताकदीने त्या ठिकाणी आम्ही उभं राहिलोय.
मग जर तिकीट अतुल देशमुखला मिळालं आणि ज्यांना भविष्यात आमदार व्हायचे डोळे लागले, ते जे छोटे नेते, ते म्हणतात एकदा हा बाबा खुर्चीवर बसला की 15 वर्ष आपल्याला काय नाही, आपल्या हातात काठी. आणि म्हणून मला हे लोक विरोध करतात. मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगतो, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई यांनी शेवटपर्यंत अतुल देशमुख हे नाव घेतलं. जागा वाटपामध्ये जरी जागा त्या ठिकाणी शिवसेना पक्षाला गेली असली तरी माझा त्याच्यावर रोष नाही. माझा रोष एका गोष्टीवरती आहे की तुम्ही शिवसेनेत होते, तुम्ही महायुतीत होते आणि आम्हाला शपथ द्यायला देखील मारुतीच्या मंदिरात होते. पण जसं अतुल देशमुख हे नाव तुमच्या कानावर पडलं की यांचं तिकीट फायनल झालं, तुम्ही लगेच ग्रँड हॉटेलला मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये तुम्ही एकमुखाने ठरवलं विद्यमान आमदार मोहिते पण नको, अतुल देशमुख पण नको, आपल्याला कुठल्या चारित्र्याचा म्हटले ते, कुठला सुसंस्कृत माणूस आपल्याला पाहिजे आणि आपण तिसरी आघाडी करणार. मग मला सांगा शपथ कुणी मोडली? तिसरा उमेदवार देण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांनी शपथ मोडली का नाही? आणि आता त्या शक्तीची मला भीती दाखवतात. जो मारुतीचा भक्त आहे, भीमाशंकराचा भक्त आहे, त्याला भीती दाखवतात आणि वेगवेगळं बोलतात. या ठिकाणी माझा हा मेळावा त्या लोकांना उत्तर की बघा साहेबांनी सांगितलं होतं सर्वात जास्त रेटिंग अतुल देशमुखला आहे. या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी अतुल देशमुखची आहे आणि ही गर्दी फक्त 3 दिवसात आम्ही जमा केलेली आहे. उद्या वेळ आली तर या तालुक्यामध्ये हीच गर्दी त्यांना पाहिजे असलेला आमदार घडवल्याशिवाय राहणार नाही. हे निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस हा पक्ष आणि इतर ज्यांना उमेदवारी मिळेल त्या एकाच अर्थाने वेळ फार झालाय. दिवाळीच्या आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या अंतःकरणपूर्वक सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आपण या तालुक्यामध्ये विजय घेणार म्हणजे घेणार. माता भगिनी या ठिकाणी पाहिल्या जातील, माता भगिनी या ठिकाणी पाहिल्या जातील. धन्यवाद. रामकृष्ण. अतुल भाऊ